संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करणार आहे. प्रारंभीचा दिवस, मन का विश्वास कमजोर होना. वर्गात आपले स्वागत कसे होईल ही सरांना चिंताच होती. कारण एकतर दिवसभराच्या शाळेलाच मुलं कंटाळलेली असतात. तासा पाठीमागून तास, तेही सगळेच काही आनंददायी असतील असे नाही. हे ऐका, ते लिहा, हे करा, ते करा. शाळेच्या अगोदर आणि नंतर हा क्लास आणि तो क्लास. मुलांना स्वतःला व्यक्त व्हायला असा कुठे वेळच नाही. आणि त्यात भर म्हणून सरांच्या कल्पनेमधून साकारलेला हा नवीन वर्ग. असे वर्ग, अशी व्याख्यानं मुलांना नको असतात. हा नोकरीत असतानाचा सरांचा अनुभव होता. पण एक रुखरुख होतीच की शिकताना मुलांचं काहीतरी राहून जातंय. ती पास होत आहेत, त्यांना चांगले गुण मिळत आहेत, हे खरं आहे. पण तरी सुद्धा ती मुलं स्पर्धेत टिकत नव्हती आणि एक सुजाण नागरिक म्हणूनही घडत नव्हती. मग यावर इलाज म्हणून सरांनी मनाशी पक्का विचार करून व शाळेशी संपर्क साधून हा वर्ग बोलावला होता. हा एक प्रयोगच होता. वर्गात प्रवेश करतानाच सरांना जी धास्ती होती तसंच घडलं. मुलांनी गुड इव्हिनिंग सर हे शब्द अगदी जीवावर आल्यासारखे सूर लांबून म्हटले. तरीही सरांनी शिष्टाचार पाळत वेलकम, थँक्यू म्हटलं. पण यावर मुलं थँक्यू थँक्यू असं म्हणून हसू लागली. पटण्यासारखं नव्हतं, पण करणार काय. त्यांनी वर्गाकडे पाहिलं तर कोण कुणाला ढकलतोय, कोण कुणाचा शर्ट ओढतोय आणि दुसरा तक्रार करतोय, सर हा मला ढकलतोय, सर हा माझा शर्ट ओढतोय. असहाय्यपणे सर म्हणाले, बसा. पुन्हा मुलांनी गळा काढला, थँक्यू सर. तर असे हे स्वागत. थोडी स्थिर सावध झाल्यावर सरांनी बोलायला सुरुवात केली. मुलांनो, सगळ्या वर्गामध्ये हशा. आम्हाला काय, आम्ही कसेही वागणार, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही असा आविर्भाव. पण मैदान सोडून चालणार नव्हतं. संयम राखीत सर म्हणाले, मुलांनो, मला कल्पना आहे तुम्हाला खूप कंटाळा आलाय. हो सर, कोणीतरी म्हटलं. पण आपण या तासाला कंटाळा येण्यासारखं काही करायचंच नाहीये. फक्त चर्चा करायची, गप्पा मारायच्या, आपली मतं मांडायची, दुसऱ्यांची ऐकायची. आणि तेही तुमची शाळेची 1 तासिका असते ना, तेवढाच वेळ, 30 ते 35 मिनिट, यापेक्षा जास्त नाही. पण काय चर्चा करायची? पुढच्या बाकावरच्या मुलीचा प्रश्न. अगदी आपल्या कामासंबंधानं आणि त्याच्याच अनुषंगानं. सर, अनुषंगानं म्हणजे काय? मध्येच कोणीतरी विचारले आणि सगळी मुलं हसली. तरीही संयम राखत सर म्हणाले, अनुषंगाने म्हणजे त्यास पूरक असे. पूरक म्हणजे काय? पुन्हा हसायला लागले. किती संयम राखायचा, पण सर मनाशीच म्हटले, हेतू साध्य करायचा आहे ना, तर चिडून चालणार नाही. ते म्हणाले, सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या नेहमीच्या अभ्यासाबरोबरच आपणास आपल्या व्यक्तिमत्व विकासाची आणखी काय करता येईल याविषयी चर्चा करायची. बरा, अगोदरच आम्हाला अभ्यासाचा कंटाळा आलाय आणि आणखी हे जादा काहीतरी म्हणजे मेलोच आम्ही, कोणीतरी गुणगुणलं. नाहीतर काय, दुसऱ्यांनी साथ दिली. हे पहा, समजावण्याचा प्रयत्न करीत सर म्हणाले, तशी अजिबात धास्ती घेऊ नका. तुम्हाला कंटाळा येणार नाही, उलट तुम्हाला आनंदच वाटेल याची काळजी मी जरूर घेईन. दप्तर वगैरे काही आणायचं नाही. फार झालं तर एखादी वही आणि कागद, यापेक्षा काही नको. आणि तुम्हाला हेही सांगून ठेवतो की तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही पुन्हा नाही आला तरी सुद्धा चालेल. हो, हे बाकी भारी केलं. पुन्हा तोच आवाज. पण उद्या मात्र यायचं बरं का, कारण उद्या आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. हो हो, येतो सर, सगळ्यांनी होकार दिला. छान. पण जाण्यापूर्वी आपण एकमेकांचा परिचय तरी करून घेऊया. सरांनी प्रथम स्वतःचा परिचय करून दिला आणि मग क्रमाने प्रत्येकाला उठून आपलं नाव सांगायला सांगितलं.
मुलं नाव सांगत होती आणि बाकीची त्याला विशेषणे लावून हसत होती. एका मुलाने नाव सांगितलं, मी सुधीर प्रभाकर दास. रामदासाचा भाऊ कुणीतरी म्हणालं आणि मग सगळे हसले. एका मुलीनं आपलं नाव सांगितलं, प्रियंका सर्जेराव गायकवाड. सोनिया गांधीची बहीण. कुठून तरी आवाज आला, ए बहीण नाही मुलगी, दुसरा म्हणाला. मग ती मुलगी चिडली आणि वर्गामध्ये वादावादी सुरू झाली. वर्गात गलका झाला. समोर वर्गामध्ये सर आहेत याचेही मुलांना भान नव्हते. सरांनी सर्वांना कसेबसे शांत केले आणि मग एकदाशी कशीबशी ओळख परेड संपली. आता मुलांना अधिक थांबून चालणार नाही असा विचार करून सर म्हणाले, आता आपण इथेच थांबूया, उद्या याच वेळेला इथे या. मुलं उठण्याची गडबड करू लागले. तेव्हा सर म्हणाले, मुलांनो फक्त 2 मिनिटं थांबा, जरा तुम्हाला काही सांगायचंय. आता आणखी काय राहिलंय? नाराजीचा सूर. 1-2 मिनिट फक्त. मग नाईलाजानं मुलं बसली. मुलांनो, आज जे काही आपण वर्गामध्ये पाहिलं त्यामुळे मी अत्यंत दुःखी झालो आहे. शिक्षक म्हणून सेवा करीत असताना विद्यार्थ्यांकडून एवढी अवहेलना माझी कधीच झालेली नव्हती. परंतु तरीही तुम्ही आमचीच मुलं आहात म्हणून मी तुमच्याविषयी आशा सोडलेली नाही. तुमच्यात परिवर्तन करणं हे माझं काम आहे. मला काही यातून पैसे प्रसिद्धी मिळवायची नाही. मी सेवानिवृत्त आहे म्हणून पैशासाठी हे करतोय असं समजू नका. वाचनातून आणि अनुभवातून मला जे काही मिळालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं एवढाच माझा उद्देश आहे. पण त्यासाठी तुम्ही शांततेनं ऐकावं, विषयाच्या चौकटीतच चर्चा करावी, हसण्यावारी नेऊ नये, टिंगलटवाळी करू नये, एवढी तुमच्याकडून मला माफक अपेक्षा आहे. तुम्ही साथ द्याल ना? मुलांचे चेहरे गंभीर दिसू लागले. द्याल ना? सरांनी पुन्हा विचारलं. होय सर, मुलांनी दबक्या आवाजात सांगितलं. ठीक आहे, मग घरी जायला हरकत नाही. वर्ग सुटला. काही मुलं, विशेषतः मुली शांतपणे, तर काही मुलं उड्या मारत घरी गेली. वर्ग रिकामा पडला. रिकाम्या वर्गाकडे पाहून सर विचार करू लागले, कोणते संस्कार झालेत या मुलांच्यावर? समोरच्या वडीलधाऱ्या माणसांचा मान सांभाळण्याचं भानही या मुलांना नाही, शिस्त नाही. का बरं ही मुलांची स्थिती अशी झाली? याला कोण जबाबदार? सर जरा अंतर्मुख झाले. मनाशीच म्हणाले, मुलं मूळची अशी नसतात. आपणच कुठेतरी समजून घ्यायला कमी पडत असू. जन्मापासून आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडला असेल त्याचा संकलित परिणाम म्हणजे त्यांचे हे आजचे वर्तन. मग आता हे कोणी सुधारायचे? मीच. सरांच्या अंतर्मनाने उत्तर दिले. सगळे परिणाम आपण थोपवू शकणार नाही, पण चांगले काय आणि वाईट काय ते त्यांना सांगता येईल. चांगल्याची निवड त्यांच्याकडून करून घेता येईल आणि हळूहळू त्यांच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणता येईल. हे मलाच केलं पाहिजे आणि त्यासाठी तर मी हा कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. तो राबवायच्या अगोदरच कच खाऊन कसे चालेल? विद्यार्थ्यांच्या गळी हा कार्यक्रम उतरवण्याचा प्रयत्न करूया, बघूया तरी काय होतंय ते. सरांनी आता थोडं बरं वाटू लागलं. एक नवी उमेद आली. मन ताजतवानं झालं आणि ते वर्गाच्या बाहेर पडले. रस्त्यावर आले आणि कुठेतरी कॅसेटवर लावलेल्या प्रार्थनेच्या पुढील ओळी त्यांच्या कानावर पडल्या. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना.